कोणत्याही योजनेचे पैसे योग्य वेळेवरती शेतकऱ्याला भेटत नाही। खताचे औषधाचे भाव गगनाला भिडलेत। कोणताही हमी भाव योग्य प्रकारे शेतकऱ्याला भेटत नाही। कांदा 2 रुपयाने विकावा लागतोय। शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागायला लागला आणि इथलं सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं। अरे घंटा तुम्ही हिताचे 4-5 तर पांडगुळ सोडलेत सरकारने। अक्षरशः संविधानिक पदावरती असताना भिकारचोटासारखं बोलतात हे, दलिंदरासारखं। अरे तुमच्या मनामध्ये एवढी नीचता भरलेली आहे, तुम्ही माणसं नाहीत राक्षस आहात। तुमच्याकडून शेतकऱ्यांचं भलं होईल याची अपेक्षाच नाहीये। आम्ही तर तुमच्या सरकारमध्ये घेतलेल्या त्या कडूला बी पाठिंबा दिला होता ना। निघाला भिकारचोट, आम्ही काय करावं त्याला? शेतकऱ्यांच्या जीवावरती पोळी भाजणारी माणसं अशीच असतात। पण इथं नाहीये ना तसं। मग त्याची मागणी होती फक्त जळालेल्या ऊसाचा पंचनामा करा। अतिवृष्टीचे पैसे अजून आले नाहीत शेतकऱ्याच्या खात्यात। कोणत्याही विम्याचे पैसे मागच्या 2-4 वर्षात शेतकऱ्याच्या खात्यात आलेले नाहीयेत। पंचनामा करण्यासाठी कृषी मंत्री म्हटले की हे माझ्याकडे नाहीये, तुम्ही तुमचं बघा, तुम्ही मोठी माणसं आहेत। हे मनाने भिकारते असणारी लोक आहेत। मनाने, पैशाने लय श्रीमंत आहेत पण मनाने अक्षरशः भिकारते। कारण की यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांसाठीचा कसलाच प्रेम नाहीये, ना भाव आहे, ना शेतकऱ्यांचं भलं करण्याची ताकद आहे यांच्यामध्ये। जेव्हा काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन झालं आणि मुंबईला बोलून त्याच्यामध्ये काही झालं, त्यावेळेसच समजलं होतं की सरकार फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम करणार आहे। काम करणारे माहित होतं, ते पुढे जाऊन सिद्धही झालं। काहींना आमदारकी भेटली, काहींना वचनं भेटली, पक्ष विलीन झाले आणि सरकारने त्यानंतर GR काढला। GR मध्ये 2 अटी अशा आहेत ज्याच्यामध्ये अख्खी खुट्टी टोकलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीमध्ये लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही। त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000 लाभ भेटेल, परंतु तुम्हाला जे कर्ज आहे, तुमचं जे थकीत कर्ज आहे, ते कर्ज तुम्हाला 1 ना 1 रुपया आधी भरावं लागेल। मग याला कर्जमाफी म्हणायची की फडणवीसांनी सुरू केलेली बँकांसाठीची कर्ज वसुली, हा प्रश्न पडलाय। दुसऱ्यामध्ये बी सेम तीच अट आहे, काहीच नाहीये याच्यामध्ये। महाराष्ट्रातील जवळजवळ 36 लाख शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। मग कर्जमाफी द्यायचीच होती तर सरसकट द्यायची ना, ढोंग कशाला करायचं? जर तुम्हाला शेतकऱ्यांचा एवढाच कळवळ आहे तर सरसकट द्यायची, पण नाही। आजपर्यंत तुम्ही 2014 पासून बघत आलेला आहात, समित्या आणि निकषांमध्ये सरकार फसलेलं आहे। मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये जेवढं काही सरकार आली त्याच्यामध्ये मध्ये एक कर्जमाफी झाली, त्याच्यामध्ये सरसकट दिली होती। पण यांनी 2 कर्जमाफ्या दिल्या, त्या 2 कर्जमाफ्यामध्ये फक्त निकष लावलेले, तर त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाहीये। या निकषांमध्ये शेतकऱ्याला कोणतीही कर्जमाफी भेटत नाहीये। माझ्या वडिलांच्या नावावरती 35,000 रुपयाची सोसायटी आहे। मागच्या वेळेस बी तो 50,000चा लाभ भेटला नाही, यावेळेस बी भेटणार नाही। मग कसं म्हणायचं की माझ्या शेतकऱ्याला, माझ्या शेतकरी राजाला कर्जमाफी भेटते म्हणून? जी मुख्य मागणी आहे, हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते की मी सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करणार, कोरा 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 कोरा। पण हा कोरा करायच्या नादामध्ये त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवायचं काम हे सरकार करत आहे। या सरकारच्या काळामध्ये विचार करा तुम्ही, कोणतीही सबसिडी शेतकऱ्याला भेटत नाही, कोणत्याही योजनेचे पैसे योग्य वेळेवरती शेतकऱ्याला भेटत नाही। खताचे औषधाचे भाव गगनाला भिडलेत। कोणताही हमी भाव योग्य प्रकारे शेतकऱ्याला भेटत नाही। कांदा 2 रुपयाने विकावा लागतोय। शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागायला लागला आणि इथलं सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं। अरे घंटा तुम्ही हिताचे आहेत, लई शिव्या येतात पण इथं देऊ शकत नाही। यांच्या विरोधात बोलतो म्हणून 2 दिवसापूर्वी 2 अकाउंट उडवले। अरे अकाउंट उडवले म्हणजे आवाज दबत असतो का? येता येता दुसरं उडवलं 5 लाखाचं। एवढे घाबरलेत हे, एवढे घाबरलेत कारण की शेतकऱ्यांची एकजूट व्हायला लागली, शेतकरी एकत्र यायला लागलाय। दादांनी सुरुवातीला आंदोलन चालू केलं, कांद्याच्या आंदोलनामध्ये बघा सुरुवातीला 12 रुपये 35 पैसे वाढवलं,
जशी जशी शेतकऱ्यांची एकजूट वाढायला लागली, दादांचा तीव्र विरोध चालू झाला, त्यानंतर 15 रुपयाच्या वर भाव केला ना, आता काहीतरी 16.5 रुपये केलाय. मग तुम्ही असं खुडत खुडत देण्यापेक्षा एक खट्या का देत नाहीत? गोष्टी देत असताना तुम्हाला सतत समिती आणि निकष का लागतात? आणि तुमचा तो पात्र शब्द नेमका कोणत्या पुस्तकात आलाय तो एकदा बघावा लागेल. नेमका यांनी कोणत्या पुस्तकातून अभ्यास केलाय? कोणतीही गोष्ट मागितली की पात्र शब्द टाकणार. त्या पात्र शब्दामध्ये शेतकऱ्यांची अख्खी कर्जमाफी ही फसवी झाली. शेतकऱ्यांच्या हाती काहीही भेटणार नाही. शेतकऱ्याच्या हातामध्ये फडणवीस सरकारने गाजर द्यायचं काम केलंय. आणि कोणी बोललं की एक तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, एक तर त्याचे अकाउंट बंद होतात आणि त्याला जेलमध्ये डांबल्या जातं. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलत असताना काही भांडुळं परत अजून खाली कमेंटमध्ये बोलतात की हे फक्त स्टंट चालू आहे वगैरे वगैरे. 1-2 दिवस उपाशी येऊन बसा की. 4-5 तर भांडगुळं सोडलेत सरकारने. अक्षरशः संविधानिक पदावरती असताना भिकार चोटासारखं बोलतात, हे दलिंदरासारखं. अरे तुमच्या मनामध्ये एवढी नीचता भरलेली आहे, तुम्ही माणसं नाहीत, राक्षस आहात. तुमच्याकडून शेतकऱ्यांचं भलं होईल याची अपेक्षाच नाहीये. पण आम्ही पण खमकेत, आम्ही पण शेतकरी आहेत. आम्ही आतापर्यंत आमचं रुमणं त्या अवतावरती धरून 2 फूट आतमध्ये आऊत खुपसलंय शेतामध्ये. आमच्या शेतीची मशागत केली आहे. तेच रुमणं काढून, तेच रुमणं हातामध्ये घेऊन तुमच्या डोक्याची आणि तुमच्या ढुंगणाची मशागत करायला आम्हाला वेळ लागणार नाहीये. आमच्या आसुडाचा आवाज ऐकला तर तुमच्या कानातून रगात निघल. त्यामुळं सुधरा. या 2 अटी मागे घ्या. सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ भेटू द्या. बँकांचे वसुली एजंट असल्यासारखं वागू नका, अन्यथा याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर दिसतील. आज ही मूठ, वज्रमूठ एवढी मोठी होईल की या वज्रमुठीने तुमच्या डोक्यावरती प्रहार केला तर कुठे पाताळाला जाताल समजणार पण नाही. अरे यांना लाजा वाटायला पाहिजेत. देत असताना जरा नीट तरी द्यायचं ना. निकष लावून द्यायचंय तर द्यायचं ढोंग कशाला करायचं? मतांपुरता शेतकरी लय महान असतो यांच्या नजरेमध्ये. पण मतं भेटली, सरकार आलं, सत्तेमध्ये बसले, ढुंगणाखाली खुर्ची भेटली की झालं, शेतकऱ्यांचा विसर पडला. कर्जमाफीचं गुऱ्हाळ मागचं 1 वर्ष चालू आहे माहितीये. आता GR काढलाय. GR काढताना म्हणले की आचारसंहिता झाल्यावर, मग GR बी आचारसंहिता झाल्यावरच काढायचा ना. म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त फसवायचं, प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला फक्त तोंडाला पानं पुसायची आणि प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला फक्त खेळवत ठेवायचं. हे काम हे इथलं सरकार करतं, हे पाप आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत काय माहिती यांना? मंत्रालयाच्या AC मध्ये बसून यांना निर्णय घ्यायला काय लागतंय? कधी या आमच्या शेतामध्ये आऊत आणून दाखवतो तुम्हाला काय त्रास असतो ते. देशोधडीला लागलाय शेतकरी आणि त्याच शेतकऱ्यांवरती वार करायचं काम हे सरकार करतंय. या सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांना आता एक या. जात धर्म पंथ सगळं बाजूला ठेवा, ते पक्ष बाजूला ठेवा आणि आता एक या. आजपर्यंत शेतकऱ्यांची एकजूट झाली नाही, म्हणून सगळ्यात जास्त अन्याय कोणावरती झाला असेल तर तो शेतकऱ्यावरती झालेला आहे. 1-1 लाख कोटीचे प्रोजेक्ट आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 4-2 एकर जमीन आहे ती घेण्याचा पण घाट या सरकारने घातलाय. शक्तीपीठाचं तुम्हाला माहीतच असेल. ज्याची आवश्यकताच नाही, ज्याला समांतर महामार्ग आहे, तरी पण यांना तिथं घालायचं आहे. कारण की सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या, त्या कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे कमवायचे आणि शेतकरी देशोधडीला लावायचा. माझी स्पष्ट मागणी आहे सरकारला, तुम्ही जर या 2 जाचकाठी लवकरात लवकर मागे घेऊन सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी नाही दिली तर आम्ही मंत्रालयावर पण धडकायला कमी करणार नाही. आम्ही त्यावेळेस आमच्या हातात रुमणं असेल आणि खांद्यावरती आसूड असेल, त्याचा वार आणि त्याचा आवाज तुमच्या कानामध्ये घुमल्यावरती तुम्ही लाईनीवरती येणार, वटणीवर येणार. वाटोळं झालंय शेतकऱ्यांचं. कोणत्याही योजनेला निधी नाहीये, फंड नाहीये. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आता पेरण्या तोंडावरती आहेत, बियाणं व्यवस्थित उपलब्ध नाहीये. या वर्षी तर दुष्काळाचं सावट आहे. खुद मुख्यमंत्रीच म्हणताय की 1950 सारखा दुष्काळ पडणार आहे जणू. मग याच्यामध्ये शेतकरी कसा जगणार नेमका? त्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असताना तो सर्वाइव्ह कसा करणार, जगणार कसा, आणि तो पुढे त्याचं कुटुंब कसं जगवणार, हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पुढे. काही नसतंय, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातामध्ये काही सुद्धा नाहीये.
बियाण्यांपासून ते विक्रीपर्यंत सगळं काही सरकार ठरवणार आणि ज्या वेळेस माल येतो त्यावेळेस पण त्याचा भाव बी सरकार आणि आडते व्यापारी ठरवणार. शेतकऱ्याच्या हातामध्ये धतुरा कायमस्वरूपी तेच लागत आलंय. सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुटायचं काम इथलं सरकार करत असताना आपण शांत बसून चालणार नाही. माझी त्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे, आज आमदार रोहितदादा पवारांच्या पाठीमागे उभा राहावं लागेल. 3 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाहीये. हे आपल्यासाठीच चालू आहे. जर माफी झाली तर ते सगळे 36,000 शेतकरी त्या निकषांमध्ये बसणार आहेत. त्या 36 लाखांपैकी कमीत कमी 36,000 तरी इथं दिसायला पाहिजेत. त्याच वेळेस इथल्या सरकारवरती दबाव बसणार आहे. माझी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, कुठं बी असा पण पंढरपुरात दिसा. आजपर्यंत तुम्ही वारकरी बनून इथं आला होतात, आता एकदा शेतकरी बनून पंढरपुरात यायची वेळ झाली आहे. आमदार रोहितदादा पवारांचे हात बळकट करायची वेळ झाली आहे. हे तुमच्यासाठी चालू आहे फक्त. याच्यामध्ये कोणता स्वार्थ, कोणता स्टंट किंवा अजून काही नाहीये. मुळातच या राज्यामध्ये विरोधक ठेवायचाच नाही असा सरकारचा घाट आहे. त्याच्यासाठी 4-2 भिकारचोट सोडलेली आहेत. काल एक जण बकवास करत होता, दलिंदर. अरे 2 मारावे वाटले, आई शपथ सांगतो. नाव घेतलं लय बुडाला आग लागल, घेणार नाही. तुम्हाला समजून गेला असेल. लाजा वाटत नाहीत का तुम्हाला बोलत असताना? लाजा. अरे जनाची नाही मनाची तरी ठेवा ना. कोणीतरी शेतकऱ्यांसाठी लढत असताना तो स्टंट कसा असू शकतो? आम्ही तर तुमच्या सरकारमध्ये घेतलेल्या त्या कडूला बी पाठिंबा दिला होता ना. निघाला भिकार चोट, आम्ही काय करावं त्याला? शेतकऱ्यांच्या जीवावरती पोळी भाजणारी माणसं अशीच असतात. पण इथं नाहीये ना तसं. मागचा जर विचार केला तुम्ही तर कांदा आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झाला दादांनी आंदोलन केल्यानंतर. मग या आंदोलनाचा पण फायदा शेतकऱ्यांना होणार आहे हा विश्वास आहे आम्हाला. आणि आम्हाला माहिती आहे, की हे स्वाभिमानाचं रक्त आहे, हे शेतकऱ्यांसाठी लढणारं रक्त आहे. म्हणून आमचा जाहीर पाठिंबा दादाला आहे. आता माघार नाही. जोपर्यंत या 2 जाचकाठी सरकार रद्द करत नाही, जोपर्यंत सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी सरकार देत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आता आम्ही शांततेमध्ये आहोत. आता आम्ही शांत बसून आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही शंड आहोत. आम्हाला लढायचंही माहितीये. छत्रपती शिवरायांचा वारसा सांगतोत आम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्यांनी दिलेलं सगळं साहित्य वाचून इथं अन्यायाविरुद्ध लढणारे हात आहेत आमचे. सर्वसामान्य शेतकरी शिक्षित नसला, पाठीमागे असला तरी त्याला लढायचं कसं हे माहिती आहे. आम्ही लढणार, तोपर्यंत लढणार जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा हक्क भेटणार नाही. आम्ही लढत राहणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. उद्ध्वस्त व्हायला लागली आहे शेती, उद्ध्वस्त व्हायला लागलाय शेतकरी आणि उद्ध्वस्त व्हायला लागलेत शेतकऱ्यांची कुटुंब. आमच्या शेतीवरतीच आमची लेकरं मोठी होतात, शाळा शिक्षण घेतात. पण नाही, बाकी काही असेल, फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम इथलं सरकार करत असेल तर यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. आणि माझी त्या प्रत्येक स्टंट म्हणणाऱ्या भिकारचोटाला विनंती आहे, त्या आझाद मैदानामध्ये लोळत असताना आम्ही बघितले डुकरावानी. तुझे कसले स्टंट होते आम्हाला बी माहिती आहे. आणि जर लईच हिंमत आहे तर माझा पट्ट्याचा आता चॅलेंज आहे, 15 दिवस तू शेतकऱ्यांसाठी उपाशी राहा, तेव्हाच तू आम्ही समजू की तू बी शेतकऱ्याची औलाद आहे. तू पण शेतकऱ्यांसाठी लढतोय, तू पण सरकारमध्ये राहून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भांडतोय. हाय हिंमत नाही. सत्तेच्या वळचणीला बसणारी ही बांडगुळ कधी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हित बघू शकत नाही. आणि जो शेतकऱ्यांसाठी लढतोय त्यांना पाठीमागं ओढण्याचं काम इथली हीच बांडगुळ करतायत. अजून एक होतं, मंत्री झाले पाठीमागून येऊन समजलं असेल, म्हणे शेतकऱ्यांच्या नावाने वोट बँक. अरे वोट बँक तर तुम्ही चोरली शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन. आणि प्रत्येक वेळेस राजकारण नसतं, कधी कधी समाजकारण आणि शेतकरी पण असतो. तो बघा,
आणि इथून पुढे शेतकऱ्यांवरती कोणी अपशब्द बोलत असेल, शेतकऱ्यांना मागं ओढत असेल, तर त्या भिकार चोटाला धडा शिकवायचं काम शेतकरी करेल. इथून पुढे शेतकऱ्यांना कोणी बोलायचा प्रयत्न करेल, मागं ओढायचा प्रयत्न करेल, शेतकऱ्याला नीच दाखवायचा प्रयत्न करेल, तर तिथल्या तिथं त्याला धडा शिकवला जाईल. त्याच्या डुंगणावरती चाबकाचे आसुडाचे वार उमटवले जातील. ही वस्तुस्थिती आहे. लढावं लागेल राजांनो. ज्या सरकारला आपण स्पष्ट बहुमतामध्ये निवडून दिलंय, आता कसं निवडून आले ते तुम्हाला बी माहिती आहे, पण ते निवडून दिल्यानंतर आपल्यासाठी काम करायचं सोडून हे स्वतःची घरं भरण्याचं काम करतायत. आणि ही घरं भरत असताना आपल्याला लढावं लागेल, कारण की या राज्यामध्ये विरोधी पक्षनेता आपण ठेवलेला नाहीये. आपली चूक आहे ती. कधी पण मतदान देताना निम्म निम्म देत जा. इथून पुढे म्हणजे आपले हक्क मिळत असताना निदान विरोधी पक्षनेता असेल. आणि विरोध नसतोच हा, मुळात हक्क मागण्यासाठी केलेला हा अट्टास असतो. उपाशी राहायला कोणालाही आवडत नाही. 12 तास जर जेवण नाही केलं तर डोकं भनभन 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 करतं, अंग थरथर कापतं, समजत नाही काही. त्या परिस्थितीमध्ये जर कोणी उपोषण करतंय तर त्याला पाठबळ देणं आपलं काम आहे. माझा स्पष्ट शब्दामध्ये या सरकारला इशारा आहे, तुम्ही लवकर वटणीवरती या, नाहीतर आम्ही या पंढरपुरातून तुमच्या मंत्रालयामध्ये यायला वेळ लावणार नाहीत. आणि त्यावेळेस 1-2 नाही, 1 शेतकरी लाख शेतकरी असेल, त्यावेळेस तुम्हाला खरं समजेल शेतकऱ्यांची ताकद. शेतकऱ्यांसाठी लढत असताना सगळ्यात जास्त त्रास हा सरकारच सर्वसामान्यांना देत आहे. तुम्ही तर बघितलं, आता मी तुम्हाला दिसत नसेल कुठं, पण तुमच्या हृदयावरती नाव कोरलेलं आहे. ओळखता ना सगळे? सकाळी सकाळी 5 लाखाचं उडवलं. काय फरक पडणार त्याने? काय फरक पडणार सांगा ना? ज्या लोकांच्या हृदयामध्ये क्रांतीची मशाल पेटवणारा तो क्रांतीवीर हा शेवटपर्यंत क्रांतीवीरच असतो. शेवटपर्यंत तो क्रांतीची मशाल त्या सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये पेटूनच जातो. त्याच कर्जमाफी, फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये क्रांतीची मशाल आमदार रोहितदादा पवारांनी पेटवायचं काम केलंय. आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे. तुम्ही सर्वजण कायमस्वरूपी, जोपर्यंत या जाचकाठी रद्द होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आता आम्ही माघार घेणार नाही. आणि तुम्हाला वाटत असेल इग्नोर करताल, तर इथून पुढे महाराष्ट्रातील त्या चौकामध्ये त्या प्रत्येक शेतकऱ्याने जमायचंय आणि इथल्या सरकारला धडा शिकवण्यासाठी, इथल्या व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी प्रशासनाला निवेदन देऊन त्या प्रत्येक ठिकाणी आंदोलन करायचंय. तुम्ही पंढरपूरला येऊ शकत नाहीयेत ना, तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तिथून आंदोलन करा आणि आमदार रोहितदादा पवारांना पाठिंबा द्या. त्याच्यामध्येच तुमची लढाई यशस्वी होईल आणि तुम्हाला तुमचा हक्क, तुम्ही मागितलेली कर्जमाफी भेटण्याचं काम होणार आहे. त्यामुळे एकत्र या, लढा. एकत्र आलात तरच आपल्याला आपला हक्क भेटणार आहे. वाटोळं केलंय या सरकारने, वाटोळं. कधी बघा जाऊन सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन, बांधावरती जाऊन परिस्थिती. खताचे भाव गगनाला भिडलेत, गगनाला. बियाणं भेटणार नाही अजून 2-4 पाऊस झाले तर. आधी स्टॉक झाला काही जणांकडे, मग हळूहळू बाहेर काढणार. मगाशी मी एक पोस्ट वाचली, लई इंटरेस्टिंग होती, लई इंटरेस्टिंग. ते आपल्या अन्न आणि औषध भेसळ प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे साहेबांची आपल्या नियुक्ती केली आहे. मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पेजवरती एक पोस्ट होती बीजेपी मुंबईच्या, की देवेंद्र फडणवीस साहेबांची कामगिरी, इथून पुढे गुटखा विकणाऱ्यांवरती मोकोका कारवाई होणार. आणि याच्या 6 महिने आधीच नरहरी झिरवळ साहेब म्हणले होते की आम्ही बी मकोका कारवाई करणार, पण एकावर बी झाली नव्हती. कालपासून सगळ्यांवरती व्हायला लागली. म्हणजे एक माणूस सिस्टीम मधला काय करू शकतो, हे बदल घडू शकतो, हे तुम्ही बघता, पण त्याचं श्रेय लगेच दुसरे घेणार. बरोबर की नाही? तसाच अधिकारी जर आमच्या शेतकऱ्यांसाठीच्या असणाऱ्या कृषी विभागाला असला तर मामा पळूनच जातील लगेच. बरोबर की नाही? परवा दिवशी तर म्हणे एका शेतकऱ्याला, माझ्याकडे त्या शेतकऱ्याचा असो, अक्षरशः ऊस जळाला होता. ऊस किती असंवेदनशील असतात ही माणसं, तुम्ही बघा. ऊस जळाला, त्या शेतकऱ्याने उन्हात बसून आंदोलन केलं. त्याला पाणी सोडण्याचं आश्वासन भेटल्यानंतर आंदोलन मागे घेतलं.
त्याची मागणी होती फक्त जळालेल्या ऊसाचा पंचनामा करा. अतिवृष्टीचे पैसे अजून आले नाहीत शेतकऱ्याच्या खात्यात. कोणत्याही विम्याचे पैसे मागच्या 2-4 वर्षात शेतकऱ्याच्या खात्यात आलेले नाहीयेत. पंचनामा करण्यासाठी कृषी मंत्री म्हटले की हे माझ्याकडे नाहीये, तुम्ही तुमचं बघा, तुम्ही मोठी माणसं आहेत. हे मनाने भिकारडे असणारी लोक आहेत. मनाने, पैशाने लय श्रीमंत आहेत हे, पण मनाने अक्षरशः भिकारडे. कारण की यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांसाठीचा कसलाच प्रेम नाहीये, ना भाव आहे, ना शेतकऱ्यांचं भलं करण्याची ताकद आहे यांच्यामध्ये. पण आम्ही शेतकरी पण खमके येत, आम्ही शेतकरी पण असे तसे नाही येत, आजचे कच्चे बच्चे नाही आहेत. आमच्यामुळेच तुम्ही आहेत. तुम्हाला उद्ध्वस्त करायला आणि तुम्हाला उकडून फेकायला या शेतकऱ्यांच्या लेकरांना, शेतकऱ्यांना वेळ लागणार नाही. त्यामुळं सुधरा बांडगुळांनो आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ सरसकट द्या. तसल्या अटीतटी तुमच्याकडेच ठेवा. तुम्ही पैसे कमवताना, तुम्ही भ्रष्टाचार करताना अटीतटीच लावतात का, याचा पण विचार करा. परत एकदा सांगतो, रविराज साबळे पाटीलच नव्हे, या महाराष्ट्रातला तो सर्व शेतकरी, ज्या शेतकऱ्याला आज गरज आहे कर्जमाफीची, ज्या शेतकऱ्याला गरज आहे त्यांच्या हक्काची, तो प्रत्येक शेतकरी आमदार रोहितदादा पवारांच्या आंदोलनाला, या उपोषणाला पाठिंबा देत आहे. सरकारने लवकरात लवकर जागं व्हावं, अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरलोत, आम्ही शांततेचा मार्ग सोडला तर तुम्हाला खुर्च्या सोडून पळून जावं लागेल. तुम्हाला खुर्च्या सोडून अक्षरशः महाराष्ट्र सोडून पळून जावं लागेल. त्यामुळे लवकरात लवकर या आंदोलनावरती तोडगा काढा आणि ज्या जाचकाठी लावल्यात त्या मागे घेऊन सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. एवढं बोलतो. माझ्या पाठीमागे एकदा घोषणा देताल, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. जय जवान जय किसान. जय जवान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.